तरी नाम साह्या ते करी हेच केवी. नववा लाभ. नाम परमेश्वराचं जे 10 ठाय सांगितले नामस्मरणाचे, त्याच्यातलं हे 9वा लाभ परमेश्वर नामस्मरणाचा. तर नाम साह्या ते करी, 9वा लाभ आहे नाम परमेश्वराचं तुम्हाला साह्य करतं. तर हेच केवी ना जोगेश्वरी साधाचे लिळेचे नन्याये. जोगेश्वरी म्हणजे जिथे खडकुली आहे, म्हणजे सावखेडा. सावखेड्याच्या खाली पूर्व दिशेला जोगेश्वरी, 2 जोगेश्वरी, एक गाव जोगेश्वरी आणि एक रान जोगेश्वरी. तिथे देव आहेत. देवाचा मुक्काम जोगेश्वरीला आहे. आणि साधा म्हणजेच तिचं नाव येलाईसा. येलाईसा, तिची आई लामाईसा आणि तिची मावशी रत्नमाणिका. या तिघी, येलाईसा, लामाईसा आणि रत्नमाणिका, या तिघी देवाच्या दर्शनाला जोगेश्वरीला आल्या. देवाचं दर्शन वगैरे झालं. संध्याकाळचा पूजावसर त्यांनी पाहिला. आणि नंतर या सर्वांचा मुक्काम आता रात्री थांबायचंय, निद्रा करायची. म्हणून देवाने सांगितलं तुम्ही शेजारच्या नदीच्या पलीकडचं जे गाव आहे कोळगाव, त्या ठिकाणी तुम्ही जा, रात्री मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आमच्या दर्शनाला या. आता जी साधा आहे येलाईसा, तिला परमेश्वराचं सन्निधान सोडू वाटत नाहीये. परमेश्वराच्या सन्निधानातून बाहेर जावं असं तिला काही वाटत नाहीये. तिची इच्छा नाहीये, पण देवाने आज्ञा केलेली आहे आणि आई आणि मावशी आग्रह करते म्हणून ती तिघी कोळगावला रात्री झोपायला आल्या. आणि झोपल्यानंतर मध्यरात्र होण्याच्या अगोदरच, रात्रीचे 10-11 वाजल्यापासूनच साधेने आपल्या आईच्या आणि मावशीच्या मागे लकडा लावला. चल आई, आपण देवाच्या दर्शनाला जाऊ. लामाईसा आणि रत्नमार्ग म्हणते झोप येलो, रात्र वडील असे. अजून रात्र मोठी आहे, अजून उजेडलेली नाही, झोप. ती थोडा वेळ झोपायचं नाटक करते, पुन्हा उठते, पुन्हा आग्रह करते, पुन्हा तिला ते समजावतात, पुन्हा आग्रह करते, पुन्हा ते म्हणतात अजून रात्र वडील आहे, अजून मध्यरात्र आहे. इतक्या रात्री मध्यरात्री जाता येणार नाही, कारण गोदावरीचं पात्र वलांडून जायचंय. पात्रामध्ये पाणी आहे. किती पाणी दिवसा आल्यामुळे लक्षात आलं त्यांना येताना, पण रात्रीची वेळ आहे, नदीत पाणी किती आहे, कोणत्या डोहात किती खोल पाणी आहे माहित नाही, अंदाज नाहीये, पुढे उतरायचं याचा अंदाज नाहीये. म्हणून ते त्यांना साधेला सांगतात तू झोप. पण तू साधेचा आवेग, परमेश्वराचा विरह साधेला काही स्वस्त बसू देत नव्हता. कधी मी देवाच्या भेटीला जाईल, कधी मी देवाच्या भेटी जाईल असं साधेला सारखं वाटतंय. आणि ती मध्यरात्री उठली आणि या ऐकत नाहीत, आपली आई ऐकत नाही, आपली मावशी ऐकत नाही, म्हणून एकटीच निघाली आणि नदीचा उतार जिथे उतरायचंय तो उतार चुकली आणि पाण्यामध्ये सुरुवात केली तिने पाऊल टाकायला. आधी गुडघाभर पाणी, मग कमरेला लागलं पाणी, मग छातीला लागलं पाणी आणि मग गळ्याला लागलं. आणि तेवढ्या रात्री ती परमेश्वराची भेटीसाठी, देवाच्या भेटी जायची, ती एवढ्या याच्यामध्ये जायची तिची तयारी. लक्षात ठेवा, आपण दिवसा सुद्धा हे धाडस करणार नाही. दिवसा सुद्धा देवाला जरी जायचं असलो तरी सुद्धा आपण हे धाडस करणार नाही. पण ती साधा आहे, ती येलाईस आहे, ती परमेश्वराच्या भेटीसाठी एवढी उतावीळ आहे, एवढं तिला विरह आहे की मला कधी देव भेटेल, मी कधी देवाच्या दर्शनाला जाईल असं तिला झालेलं आहे. म्हणून तिने स्वतःला त्या पाण्यामध्ये घातलेलं आहे. आणि मग पुन्हा ती रात्री निघाली आणि तो पाण्याचा उतार चुकल्यामुळे तिच्या गळ्याला, नाका तोंडात पाणी जायला लागलं आणि मग ती घाबरली. आणि मग त्यावेळेला ती देवाला म्हणते श्री चांगदेवरावळो राखी जोजी गोसावीची येलो दासी गेली. आता गोसाव्याची जी दासी येलो ही पाण्यामध्ये गेली, आता पाणी मला गिळणार आहे, आता मी काही वाचत नाही. आणि पहाटे देव
प्रातर्विधीला बाहेर आलेले. दररोजच्या वेळेपेक्षा देव सुद्धा पहाटेच लवकर आलेले. बाईसा सुद्धा देवाला म्हणते, बाबा रात्री वडील असे, इतक्या रात्री कुठे चालले तुम्ही? बाईसाला पण कळा नाही देव उठून बाहेर का आले. देव बाहेर आलेले गंगेच्या किनाऱ्याकडे. फक्त देव तिथून खाकरले. देवाने फक्त आवाज केला खाकरण्याचा, आणि साधा कधी नदीच्या त्या डोहातून किनाऱ्यावर येऊन उभी राहिली हे साधेला कळालं. नदीच्या किनाऱ्यावर साधा येऊन उभी राहिली. म्हणजे परमेश्वरासाठी जर जीव असा अटक क्रिया करत असेल, परमेश्वरासाठी जर जीव एवढा होता वेळ झालेला असेल, तर परमेश्वर नाम साह्या ते करी. तिने नाम उच्चारलं तिथे देवाचं. काय म्हणाली? राखी जोजी श्री चांगदेव रावळो. माझं संरक्षण करा, मला आता वाचवा. गोसाव्याची लोदासी गेली. गोसाव्याची जी दासी आहे, मी परमेश्वरा तुझी दास आहे. तू माझा मालक आहेस, मी तुझा दास आहे. म्हणून जीवाने कधी परमेश्वराच्या ठिकाणी किंकर धर्मी वर्ते, तयाचे सकळे संदेह तुटती. किंकर मी कोणी नाही, मी यत्किंचित आहे, मी कोणी नाही. माझं काय अस्तित्व आहे? परमेश्वरा तुला पाहून माझं काय अस्तित्व आहे? या भूतलावर मी कोण आहे? हे सर्व जे काही आहे हा सगळा पसार आहे, किंवा जे काही मी कर्म अर्जकत्व केलेलं आहे, या कर्मामुळे मी याच्यामध्ये लिंपायमान आहे. जसं जनकाचं उदाहरण दिलं जातं, एवढा सार्वभौम पृथ्वीचा तो राजा आहे, सार्वभौम पृथ्वीचा राजा आहे. सर्व याच्यामध्ये तो चक्रवर्ती आहे. त्याला चक्रवर्ती उपमा भागवतामध्ये जनक राजाला. पण तो ते सर्व असूनही तो स्वतः म्हणतो की माझ्या शरीरावर माझं हे नाहीये, मी माझ्या शरीराला सांभाळू शकत नाही, तर मी कोणाला दुसऱ्याला काय सांभाळू शकेल? इतकं निष्प्रह वृत्ती. म्हणजे सर्व त्याच्यात असूनही त्याच्या वेगळा, सर्व सत्ता संपत्ती दास नौकर चाकर सगळं असूनही जनक हा आपल्या त्या सत्तेतून वेगळा होता. कधी त्याला आपल्या त्या सत्तेचा पदाचा संपत्तीचा मोह नाही, त्याच्यात तो वेगळा आहे. म्हणून असा जो साधक आहे की कर्मधर्म संयोगाने जे काही त्याला इथे या लोकांमध्ये करावं लागतंय, तो म्हणतो हे माझे कर्मामुळे मी इथे आहे, पण तुम्ही इथे कोणी नाहीये, हे माझं काही नाहीये, हे परमेश्वरा हे सगळं तुझं आहे, फक्त मी निमित्त मात्र आहे. म्हणून निमित्त मात्र भवसव्यसाचे 18व्या अध्यायात जाऊन भगवान अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, पण भगवंत म्हणतात मी निमित्त, तू फक्त निमित्त आहेस, हे सर्व करणारा मी आहे, माझ्या आज्ञेनं तू करतोयस, तुला या सर्व हत्येचं कुठलाही पातक लागणार नाही, मी तुला आज्ञा करतोय. म्हणून तू शस्त्र हातात घे आणि इथे युद्ध कर. कारण हे अधर्माविरुद्ध धर्माचं युद्ध आहे, अन्यायाविरुद्ध सत्कर्माचं युद्ध आहे, अत्याचाराविरुद्ध सत्कर्माचं युद्ध आहे, जुलमाविरुद्ध शासनाचे विरुद्ध आहे. म्हणून तो युद्ध कर. कारण हे ज्यांचा जुलूम वाढलेला आहे, हे अधर्माने यांच्यामध्ये दानवी वृत्ती बोकळलेली आहे. इथे संत सुरक्षित नाही, इथे धर्म सुरक्षित नाही, इथे मनुष्य सुरक्षित नाही. हा धर्मावर अधर्माचा विजय. म्हणून अर्जुनाला ती आज्ञा आहे. तसं इथे फक्त कर्तव्य कर्म म्हणून आपण जर संसारात प्रपंचात रममान असलो, मी कोणी नाहीये, परमेश्वरा फक्त हे मला करावं लागतंय म्हणून मी आहे, या वृत्तीने जर तुम्ही तिथे राहिले, तर सेम या जे परमेश्वराला अपेक्षित आहे की परमेश्वरा हे सर्व तुझं आहे, मी कोणी नाही, तर परमेश्वर प्रत्येक वेळेला तुम्हाला सहाय्य करण्याकरता सदैव उभे आहेत. सदैव सहाय्यासाठी परमेश्वर उभाच आहे. फक्त परमेश्वरासाठी तो तुमच्यामध्ये तो वेग पाहिजे. जशी देगावची स्त्री आहे, भरपुरात स्वतःला झोकून दिलं तिने. देगावच्या स्त्रीने परमेश्वर दररोज शहरनारायणाच्या मठाच्या जवळ पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाखाली देव बसायचे, आणि ती दररोज देगावची स्त्री तिकडे महादेवाला पाणी घालण्याकरता, लिंगावर पाणी घालण्याकरता लोटा घेऊन यायची, आणि तिथून ती आमच्या देवाला पाहिजे पलीकडच्या किनाऱ्यावरून, आणि तिथून देवाकडे ती वेधायची. परमेश्वराच्या त्या अनुपम सौंदर्याला पाहून ती
तिसरी वेधायची, पण एक दिवस त्या वेधाचा अतिरेक झाला आणि गंगा ही दुतडी भरून वाहतीये, गोदावरीला महापूर आहे, दोन्ही काठ भरून गोदावरी वाहते आणि ती त्याला राहवले गेलं नाही. परमेश्वराचा विरह तिला सहन झाला नाही. तिने स्वतःला त्या पाण्यामध्ये समर्पित केलं आणि पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्यात तशी ती पाण्यावर चालत आली. सर्व गाव पाहत आहे, देगावचे सगळे लोक पाहत आहेत. अरे ती तर पाण्यावर चालत गेली, काय चमत्कार आहे, काय प्रकार आहे असा. म्हणून सर्वे पलीकडच्या किनाऱ्यावरून देवाकडे आले. तिचा पती आला, सोयरे आले, सासू आली, सासरा आला, सगळं गाव आलं. मग ते म्हणतात या झालं कसं असं. देव म्हणतात जर इकडे जर कोणी येत असेल आमच्या भेटीसाठी, आमच्यासाठी, तर आम्ही त्याला असंच या भाऊसंसारातून तरुण नेऊ, त्याला आम्ही अलगद घेऊन येऊ. फक्त तुमची इच्छा पाहिजे, देवाकडं येण्याची इच्छा पाहिजे. ती जशी त्या पुरावर चालत आली. आता परत जायचे म्हणतात आता असं नाही, आता हिला कमरेला कासे लावून तुम्हाला परत न्यावं लागेल, कारण आता हे आमच्या सन्निधानातून पलीकडे जाते. जसं येऊ येचाल तसं जाता येणार. म्हणून देव म्हणलेले येतीची मोहरची पुरे. जो देवाकडे मोहरेल, म्हणजे देवाकडे ज्याला यायची इच्छा आहे त्याला परमेश्वर सहज सहाय्य करायला तयार आहेत. फक्त इच्छा पाहिजे. कुठून? बेंबीच्या देठापासून. तिने जसं बेंबीच्या देठापासून आळवलं साधेने, श्री चांगदेव गोसावी येलो चालली आता. बेंबीच्या देठापासून आवाज दिला परमेश्वराला, म्हणून परमेश्वर तिथे सहाय्यभूत झाले. तसं तुम्ही सुद्धा इथून जर आठवलं देवाला, वरवर नाही बर का, वरवर नाही, इथून आठवा देवाला. कधीही इथून आठवा. देव तुमच्या कुठल्याही संकटाला उभा राहायला तयार आहे. फक्त तुम्ही देवासोबत असायला पाहिजे. तिच्या पुन्हा दृष्टांत दिलं देवाने, कहून एक आयाच्य ग्राशिया से, म्हणजे हा आयता तयार आहे. याला ईश्वर ध्यान धारणा, ईश्वर जपतप, ईश्वर सोडून याला कशातच सुख नाही. याला खाण्यावर लक्ष नाही, याचं पिण्यावर लक्ष नाही, कशातच नाही. हा वृत्तीस्थ आहे. त्यामुळे जे आजूबाजूचे लोक ते पाहतात की हा खात नाही, पित नाही, म्हणून ते ताटामध्ये त्याला जेवायला घेऊन येतात. आणि घास त्या अन्नाचा स्वतः तोडून त्याच्या तोंडामध्ये घालतात. कारण तो वृत्तीस्थ आहे, त्याला याच्याशी काही घेणं देणंच नाही खाण्यापिण्याची. तो देवाच्या साधनेत एवढा रममान आहे, म्हणून ते त्याच्या तोंडात घास घालतात. त्याचं काम काय? फक्त चावावा, गिळावा ये तुलेची, धातू ते नेते ते अनेकासे. तसं जो ईश्वराच्या साधनेमध्ये जो साधक इतक्या तल्लीनतेने, इतक्या तद्रूपतेने रममान आहे, त्याच्यासाठी परमेश्वर सुद्धा उभे आहेत. तू बा ठाकला सीच पुरे, सिद्धी ते थोनेच जे. पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, एक दिन मळे, दो दिन मळे, तिसरा दिन मिळोच ये. काय पाहिजे आणखी? मिळणारच, होणारच. फक्त तुम्ही देवावर तितक्या श्रद्धेने रममान पाहिजे. देवावर तुमचा तेवढा अतूट विश्वास पाहिजे. देवासाठी तुम्ही तितके एकरूप झालेले पाहिजे. परमेश्वर तुमच्यासाठी कधी सहाय्य करायला उभा आहे. आतमध्ये घास गिळल्यानंतर, चावल्यानंतर, गिळल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे काम करण्याची, तिचं पचन पाचन करण्याचं, त्याचं रक्तामध्ये रूपांतर करणे, जे अनावश्यक आहे ते बाहेर टाकणे, ही सर्व यंत्रणा मध्ये कार्यान्वित आहे. म्हणजे अपान वायू जो आहे, अपान वायूमुळे आपण खाल्लेलं सर्व अन्नाचं पचन होतं. लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये 10 वायू आहेत. आपल्या शरीरात किती वायू आहेत? 10 वायू. 10 इंद्रिय, 10 वायू. प्राणम व्यानम अपानम उदानस्य किलकिली देवदत्तस्य नागकुर्म धनंजय. हे 10 वायू आहेत आपल्या शरीरात. डॉक्टर साहेब बसलेले, माहित नाही मला त्यांच्याकडे, त्यांच्या शास्त्रात आहे का नाही, पण हे अपान वायूचं कार्य आहे. व्यान वायूचं, प्राणम व्यान वायूचं कार्य आहे खाल्लेलं अन्न पचन करणं. व्यान जो वायू, व्यान, अपान वायू शरीरामध्ये जे गॅस ते बाहेर टाकण्याचं काम अपान वायूचं.
ही प्रक्रिया आपोआप शरीरात होते, काही करावं लागत नाही. तसं देव म्हणता, जर तुम्ही देवासाठी कोणत्याही गोष्टीला तयार झाले तर परमेश्वर तुम्हाला सर्व गोष्टी सहाय्य करण्याकरता तयार आहेत. फक्त तितक्या तल्लीनतेने तुम्ही देवासाठी तयार व्हायला पाहिजे, तितकं वृत्तीस्थ तुम्ही व्हायला पाहिजे. सगळं होतं. आपण म्हणतो वेळ नाही, आपण काय म्हणतो, वेळ नाही. खरं बारीक विचार करा आपल्या दैनंदिनीचा. प्रत्येकाने बारीक विचार करा ना, आपल्याला प्रश्न विचारा, खरंच आपल्याकडे वेळ आहे का नाही देव आठवण्यासाठी, देवधर्म करण्यासाठी? आपला विचार करा. फक्त आपण सांगतो की देव वेळच नाही बाबा, काय करावं, वेळच मिळत नाही. अरे वेळ मिळत नाही, काय असं वेळ मिळत नाही? 24 तास असं काय नेमकं की वेळ मिळत नाही? असं तर काही नाहीये. त्या सबबी आहेत. आवड असेल तर सवड असते, लक्षात ठेवा. म्हणून भक्तीची व्याख्या करताना आवडी, प्रीती, प्रेम, भक्ती या 4 अवस्था आहेत. भक्तीच्या 4 अवस्था आहेत, लक्षात ठेवा. आवडीची व्याख्या आहे, सहवासे वीट नुपजे ते आवडी. किती जरी सहवास झाला त्या व्यक्तीचा तरी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल वीट येत नाही. नाही तर हे काय मागे मागे फेरतं कोत्र्यावानी सारखं. ज्याची आवड नाही त्याच्याबद्दल हे शब्द असतात बरं का. जो व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्याच्याबद्दल, पण जो आपल्या आवडीचा आहे तो किती जरी सोबत राहिले तर आपण त्याच्याबद्दल हे वाक्य वापरत नाही. आवडी सहवासे वीट नोपजे ते आवडी. किती सहवास झाला तरी वीट येत नाही, त्याचा कटाळा येत नाही. ही आवडी, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आहे, सोडू न शके ते प्रीती. त्याच्याशिवाय राहू शकत नाही, त्या व्यक्तीशिवाय आपण राहू शकत नाही, ते प्रीतीचं लक्षण आहे. आणि त्याच्या पुढे प्रेम, तिसऱ्या स्टेजवर. सोडू न शके ती प्रीती, आणि सहवासे वीट नोपजे ते आवडी. आणि प्रेम जे आहे, पण त्या विरहामध्ये तो जगू शकत नाही. आणि भक्ती हे शेवटचं लक्षण आहे, त्या विरहात तो जगतच नाही. प्रेम या परमेश्वर वियोगी नवरे. परमेश्वरच्या विरहात प्रेमी अजवाय तो जगत नाही. तसं जो आवडीचा व्यक्ती आहे त्याच्या विरहामध्ये आपणही जगत. तसं परमेश्वराबद्दल जर ही या स्टेजने जर आपण गेलो तर आपल्याला ईश्वर धर्मपैकीची जे क्रिया आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कधीच कंटाळा येणार, लक्षात ठेवा बरं का. आवडी, ईश्वरपैकी ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रियेमध्ये आपल्याला कंटाळा येणार. आणि जर कंटाळा येत असेल तर समजायचं आपल्याला आवडच नाही. पहिल्याच पायरीवर आपण नापास, पुढच्या पायऱ्या मिळायचं कामच नाही. पहिल्याच पायरीत नापास. जर कंटाळा येत असेल आणि आपण सबबी सांगत असू हे होत नाही, जमत नाही, करत नाही, तर पहिल्याच परीक्षेत नापास. म्हणून देव जर मिळवायचा आहे तर सतत त्याच्या समवेत राहत. म्हणून परमेश्वराचं साह्य त्या भक्ताला होतं की जो सतत परमेश्वरासोबत आहे. म्हणून हा दृष्टांत इथे दिला, आयाच्य ग्रासियाचा. म्हणून हा दृष्टांत गोसावी चांगदेव भट्टाप्रती एके वासना डोमे ग्रामी माईम भट्टाप्रती निरोप.